कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू काय झालं? कसला विचार करतेस? ही जी जमीन आहे ती तुझ्या आजोबांची, आणि या जमिनीत तुझ्या बाबांसोबत अजून एकाचा वाटा आहे। कोणाचा? तुझ्या आत्याचा। आणि म्हणूनच तुझे बाबा फॅमिली ट्री द्यायला नकार देत असतील। बरं, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुझ्या आत्याच्या सह्या लागतील, आणि त्या सह्या घेण्यासाठी यांना आत्याकडे जावं लागेल। आणि तुझे बाबा या जन्मातही तिच्या घरची पायरी चढणार नाही। म्हणूनच ते म्हणाले मगाशी की बिझनेस बुडला ना तरी चालेल। बरं ते ठीक आहे, बट मी आत्याच्या घरी जाऊन सह्या आणल्या तर? विश्वा, पाया पडते तुझ्या, गप्प बस। उगाच ना ह्यांच्या मर्जी विरुद्ध काही करायला जाऊ नकोस बाबा। याचे परिणाम काय होतील याचा अंदाज आहे ना। आत्याबद्दलचा राग शिगेला पोहोचलाय, आणि हे सगळं असताना त्यांच्या मर्जी विरुद्ध तू जर का नकळत सह्या घ्यायला गेला, पण आई, हे विषय बंद विश्वा। या प्रकरणात तू पडायचं नाही, आणि आपण दोघं आत्याबद्दल बोलतोय हेही त्यांना कळता कामा नये। डोंट वरी काकू, विश्वा नाही सांगणार काही काकांना। मला सांग, याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण अजून ऍड करूया का? आता याच्यावरती उपाय काय? इतक्या छोट्या कारणासाठी एवढं मोठं बिझनेस डील कसं सोडून द्यायचं? नाही, काहीतरी करावंच लागेल। विश्वाच्या डोक्यात हे खूळ शिरता कामा नये, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील। वहिनी, अहो आज ओव्हर टाइम आहे श्रीनिवासचा, त्यामुळे त्याला वेळ लागलाय। हा मॅडम, माझ्याकडे सगळ्या नोंदी असतात। मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथे आहे। वर्कशॉप 6लाच बंद झालंय, आणि कोणी ओव्हर टाइम साठी थांबलं नाही आज। आहो, कुठे आहात तुम्ही? मी ना अगं आता निघतोच आहे वर्कशॉप मधनं। अगं वर्कशॉपच्या गेट मधनच बोलतोय, निघतोच आहे मी। हा, पोचीनच घरी आता, ठीक आहे ना? हॅलो, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।